धुळ्यातील तहसील कार्यालयाच्या पटांगणात मोकाट जनावरांचा ठिया, मोकाट गुरांमुळे अपघाताचा धोका वाढलाय। भंडाराच्या साकोलीत रानभाजी महोत्सवाचं आयोजन, 45 प्रकारच्या रानभाज्यांचं महोत्सवात प्रदर्शन आणि विक्री। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, ठाणे कल्याण जलद मार्ग बंद, पनवेल वाशी सेवा संध्याकाळी 4 पर्यंत स्थगित। सातारा जिल्ह्यातील घाटपट्ट्यात पावसाची संततधार, कोयना धरण 97.39 टीएमसी भरलंय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कुपवाडमध्ये कचऱ्याच्या वादातून महिलेची निर्घुण हत्या, तर पतीवर हतोड्याने हल्ला, आरोपी 2 तासात जेरबंद। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी आहे। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनच्या वतीनं भव्य कृष्णानंद सोहळा आयोजित। गोविंदांचं सुरक्षितता धोरण आणि कृष्ण जन्माचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मान्यवरही राहणार उपस्थित। नालासोपाऱ्यात 36 लाखांचे कोकेन जप्त, एका नायजेरियन व्यक्तीच्या घरातून कोकेन जप्त, तुळीज पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, तब्बल 57 कोटी 25 लाखांच्या आर्थिक फसवणुकीचे धागेदोरे समोर, 6 आरोपी अटकेत आहेत। मुंबईत आज कावड यात्रेचं आयोजन, कावड यात्रेला मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार। नितेश राणेंच्या उपस्थितीमुळे सामाजिक सलोखा बिघडू नये, एआयएमएम नगरसेवक सैफ पठाण यांचं मुंब्रा पोलिसांना पत्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची आज बैठक, जिल्हाध्यक्षांची मुंबईत महत्वाची बैठक। आज सकाळी 10 वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचं आयोजन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।